मैत्रिणींनो, आपण आज बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूयात. कुठल्याही साईजची बाही असू द्या आणि कितीही इंचाची असू द्या, म्हणजे लॉंग बाही असू द्या किंवा शॉर्ट बाही असू द्या, लांब असू द्या किंवा लहान बाही असू द्या, त्या बाहीचं कटिंग कसं करायचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर हा तुम्ही म्हणत असाल बाही कटिंग करायचं आहे, तर हा पार्ट कशासाठी, तर ह्या पार्टमधून आपल्याला बाहीची रुंदी ठरवायची आहे. बऱ्याच जणींना बाहीची रुंदी काढता येत नाही आणि ज्यावेळेस बाहीला म्हणजे कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला बाही जोडताना कमी पडते. त्यासाठी मी इथं तुम्हाला बाही रुंदीचा एक फॉर्म्युला आणि एक ट्रिक सांगणार आहे. त्यापासून आपण बाही रुंदी कशी काढायची. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या आणि कुठलाही असू द्या. हा ब्लाऊज आपला 4 टक्सचा आहे. कटोरीचा असो किंवा 4 टक्सचा असो किंवा प्रिन्सेस कटचा असू द्या. अशाच पद्धतीनं तुम्हाला क्रॉसमध्ये ह्याचा क्रॉस जो आहे तो क्रॉस मुंडा जो आहे आपण राऊंड काढलेला तो मुंडा मोजून घ्यायचा आहे. त्यामध्ये प्लस मिक्स करायचा आहे 1 इंच आणि तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं आहे. ते कसं करायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते व्यवस्थित असं लक्षात येईल. तर बघा, कटोरी ब्लाऊजचं जर असेल तर तुम्हाला असंच मोजायचं आहे आणि 4 टक्स ब्लाऊजचं असेल तसंच मोजायचं आहे. तर 4 टक्स ब्लाऊजमध्ये बदल काय करायचा, आपण हा टक्स घातलेला असतो त्यामुळे हे अंतर इथं आणि इथं वाढवलेलं असतं. त्यामुळं आपल्याला 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करताना हे अंतर वाढवलेलं आहे ते आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे अर्धा इंच, जेणेकरून आपल्याला बाहीची रुंदी परफेक्ट काढता येईल. कारण मुंडा असा आपल्याला जे एक्स्ट्रा इथं अर्धा इंच येणार आहे. त्यामुळं तुम्ही हे जे पुढं जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे 4 टक्स ब्लाऊजसाठी सांगते. कटोरी ब्लाऊजसाठी आपण वाढवून घेतलेलं नसतं त्यामुळं डायरेक्ट तुम्ही मोजू शकता. आता हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे त्यामुळं तुम्हाला हे फोल्ड करायचं आहे अर्धा इंच आणि खाली 1 इंच. जेवढा तुम्ही टक्स घेतलेला आहे तेवढं असं फोल्ड करायचं आणि आपल्याला आता हे मोजून घ्यायचं आहे किती. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बाहीची उंची किती आहे ती बघून घेऊयात. कितीही इंचाची बाही तुम्ही सहज कट करू शकता. तर बघा, इथं बाहीची उंची आपल्याला तयार बाहीची उंची 10 इंच आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे अस्तरचा ब्लाऊज आहे आपला. अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण हे कटिंग करत आहोत. 10 इंच तयार उंची आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 10.5 इंच घेतलेलं आहे. हे झालेलं आहे आपल्या बाहीच्या उंचीचं, बरोबर. आता आपल्याला बाहीची रुंदी काढायची आहे. बाहीची रुंदी काढताना आपल्याला हा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि ह्या पार्टमध्ये आपल्याला क्रॉस मोजून घ्यायचा आहे. इथपासून इथपर्यंत क्रॉस मोजून घ्यायचा आहे. जितकं येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, 1 इंच मिक्स करायचं आहे, सॉरी अर्धा नाही 1 इंच मिक्स करायचं, जेणेकरून तुमची बाही जोडताना तुम्हाला कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही, परफेक्ट बाही येईल. बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो, बाही जोडताना कमी पडते. तर बघू शकता हे किती आलेलं आहे आपलं 8 इंच आलेला आहे. हा ब्लाऊज जो आहे तो 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला. तर क्रॉस कसं मोजत आहे मी तुम्ही बघू शकता. असं क्रॉस मोजून घ्यायचं. 8 इंच आलेलं आहे. 8 इंच आलेलं आहे आपलं हे. ह्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे बाहीची रुंदी किती घ्यायची आहे आपल्याला 9 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे. 8 अधिक आपण किती मिक्स केलेला आहे 1 इंच मिक्स केलेला आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचं बाहीचा क्रॉस मुंडा मोजून त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं. हे 1 इंच मिक्स करायचं, मग आपल्याला बाही रुंदी 9 इंच इथं मिळालेली आहे. हे 9 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर 9 इंच आपल्याला इकडच्या साईडला घ्यायचं आहे. बाहीची रुंदी किती आहे तर 9 इंच. 9 इंचाला आपण इथं एक मार्किंग केलं. इकडल्याही साईडला आपल्याला बरोबर 9 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे जे 9 इंच आहे आपण हे रुंदी आणि घेतलेले आहे ते आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. बॉक्स करायचा आहे आपल्याला उंचीचा आणि रुंदीचा. हे आता आपण उंचीचा बॉक्स तयार केला इथपर्यंत आपण. आता केल्यानंतर 6.5 इंचाच्या पुढच्या जी बाही कटिंग असते त्यासाठी आपल्याला कॅप हाईट आहे ती 3.5 इंच घेत असतो आपण. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या 6.5 इंचाच्या उंचीची बाही जी असते, बाहीची उंची ज्या बाहीची उंची 6.5 इंचापेक्षा जास्त आहे, म्हणजे 6.5, 7, 8, 9, 10, 11, 12 कितीही असू द्या 6.5 इंचापेक्षा जास्त ज्या बाहीची उंची आहे त्याच्यासाठी आपल्याला कॅप हाईट जी आहे ती 3.5 इंच घ्यायचं आहे. ड्रेस असो किंवा ब्लाऊज असो. 3.5 इंचाला इथं मार्किंग केलेलं आहे मी, बरोबर. तिथं मार्किंग केल्याच्या नंतर खाली बरोबर आपल्याला इथं 1-2 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंचाला मार्किंग केलेलं आहे आपण इथपर्यंत. 2 इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर इथंही आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत. 1 इंचाला 1 मार्किंग करायचे आणि 2 इंचाला 1 मार्किंग. 1 मार्किंग 2 इंचाला केली
एक मार्किंग आपल्याला 1 इंचाला करायचे आहेत. अशा आपल्याला 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला 2 आकार असतात, समोरील आणि पाठीमागील बाहीचे आकार आपले 2 असतात, म्हणून 2 मार्किंग केले आपण. आता हे 2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि हे 2 इंचाचं मार्किंग, हे 1 इंचापासून सुरू करायचं आपल्याला असा आकार द्यायला. आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपल्याला हे आपल्याला इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता असं व्यवस्थित मी जसा आकार देत आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे आणि ह्या पॉईंटला आपल्याला असं जॉईन व्हायचं आहे. हा आकार झालेला आहे आपला बाहेरचा आकार. अशा पद्धतीने आकार द्यायचा. आता दुसरा आकार देताना आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रिक वापरायची आहे आणखीन एक, म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊजचा बाहीचा आकार परफेक्ट येईल. हे 2 इंच जे मार्किंग आहे तिथून खाली बरोबर आपल्याला 2.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे. 2.5 इंचाला मार्किंग केली तिथंच खाली आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन केल्यानंतर आपला हा आकार आहे तो परफेक्ट येतो. डायरेक्ट जर आकार दिला ना तर आकार थोडाफार चुकतो. त्यामुळं वरून खाली 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंच घेतलंय तिथं खाली 2 इंचाला मार्किंग करायचं आणि आता आपल्याला इथून सुरुवातीपासून आपल्याला ह्या 1 इंचापर्यंत येऊन ह्या ज्या आहे पॉईंट आपल्याला अर्धा इंचाचा इथं मार्किंग करायचं आहे आणि परत आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे बाहीचे आकार देऊन घ्यायचे आहेत. कुठलीही बाही असू द्या, सेम ह्याच पद्धतीनं तुम्ही बाहीला आकार द्या. बघू शकता बाहीचा आकार असा परफेक्ट आला पाहिजे, जेणेकरून आपली बाही जी आहे ती परफेक्ट येईल. आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे. 6.25 इंच दंडघेर आहे आपला आणि 1.5 इंच आपलं बाहीचं शिलाई मार्जिन. आता हे मार्किंग करून घ्यायचं आहे दंडघेरचं आणि शिलाई मार्जिन. आपल्याला हे क्रॉस मार्क करायचं आहे. असं नेहमी असं मार्क करायचं, कॅफाईट जिथं आहे त्या पॉईंटपर्यंत असं क्रॉस मार्क करायचं. हे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे. अशा पद्धतीनं हे मार्किंग केलेलं आहे. तर बघू शकता सहज सोप्या पद्धतीनं आपण इथं बाहीचं कटिंग केलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. आता कट करूया. कट करताना आता आपल्याला हे क्रॉस जे आहे ते सुरुवातीला कट करायचं. हे कट केल्याच्या नंतर आपल्याला बाही जी आहे ती उकलून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हा आकार कट करायचा आहे. बघू शकता हा जो आकार आहे तो पानासारखा आपला असा आकार आला पाहिजे, त्यामुळे आपली बाही जी आहे ती परफेक्ट येते. अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजच्या बाहीचं कटिंग करा, जेणेकरून तुमचा ब्लाऊजची बाही जोडताना बिलकुल कमी पडणार नाही किंवा काहीही अडचण येणार नाही. आणि बाही जोडताना सेंटर काढून जोडायची आहे, मध्यभागातून बाही जोडायची. आणि आपण खोलगट जो भाग आहे आपला, हा खोलगट भाग जो असतो तो आपला समोरचा भाग असतो आणि हा जो भाग आहे तो पाठीमागचा, म्हणजे जोडताना हा भाग आपला समोर आला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ कुठल्या साईजचे हवे आहेत ते नक्की सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.